नमस्कार. PYQच्या सिरीजमध्ये आज आपलं हिस्ट्रीचं पुढचं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण काँग्रेसची स्थापना व अधिवेशनं बघणार आहोत. तर कंबाईन ग्रुप सी 11 जानेवारी 2026ला जोड्या लावांच्या स्वरूपात हा प्रश्न आला होता आणि राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं आणि ठिकाणं आणि इकडे अध्यक्ष अशा जोड्या लावायच्या होत्या. तर बघा, काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886 कलकत्ता. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ठीक आहे. नंतर हे बघा, एची 3 जोडी, एची जर 3 जोडी इथे लागती आहे तर आपल्याला लगेच सगळ्या जोड्या लागून जातात. ठीक आहे. म्हणजे एवढी एक जरी माहिती असली असती तरी आपले उत्तर सुटत होतं. आणि मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की दादाभाई नौरोजी 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ते कोणत्या कोणत्या हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्यामुळे ह्या गोष्टी नीट पाठ करून ठेवा. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कलकत्ता, दादाभाई नौरोजी. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रासमध्ये झालेलं, बद्रुद्दीन तय्यबजी हे त्याचे अध्यक्ष होते. हे जे पहिले मुस्लिम व्यक्ती होते. आता लक्षात ठेवणार, तिसऱ्याचे कोण? तय्यबजी. तिसऱ्याचे तय्यबजी, त आणि पहिले मुस्लिम, हे लक्षात ठेवा. नंतर काँग्रेसचे चौथं अधिवेशन जे अलाहाबादला झालं, त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल, जे पहिले विदेशी होते किंवा पहिले ब्रिटिश व्यक्ती होते. ठीक आहे. आणि काँग्रेसचं 5वं अधिवेशन झालं 1889 मुंबई येथे, जे विल्यम वेडनबर्न यांच्या अध्यक्षतेखाली झालं. राहतील का सगळ्या जोड्या लक्षात? सगळे माहिती पाहिजे आपल्याला. पहिले पारसी कोणते, पहिले मराठी कोणते, मुस्लिम कोणते, ह्या टाईपचे. ठीक आहे. तर बघा, एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलेलं आहे, इलिमिनेशन मेथड. जोड्या जुळवावरील प्रश्न सोडवताना जी जोडी तुम्हाला कन्फर्म माहीत आहे त्यावरून पर्याय इलिमिनेट करा. उदाहरणार्थ, एचं 3 असणारे पर्याय पहा. असा पर्याय केवळ 1 मध्ये आहे, म्हणून तुमचे उत्तर पर्याय 1 येईल. अधिक माहितीसाठी घटका शेवटी चार्ट पहा. पुढे बघा, 1887 मध्ये पुढचा प्रश्न. 1887 मध्ये मद्रास येथे झालेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? आपण आत्ताच बघितलं. 1887 म्हणजे कितवं होतं? तिसरं होतं. तिसरं तय्यबजी, त पहिले मुस्लिम अध्यक्ष तर कोण? बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. दादाभाई नौरोजी तर किती? 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सर विल्यम वेडनबर्ग 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिले ब्रिटिश कोणते? जॉर्ज यूल. या पद्धतीने लक्षात ठेवा. राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मध्ये मद्रास या ठिकाणी बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. तय्यबजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? हा पण 2025 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुन्हा वाचते. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या विचारतायत. ते होत्या तर असणारे कोण होते? तर बघा, ऑप्शन आहे ब, क, ड. म्हणजे सर ॲलन ह्यूम, डिग्बी, दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, वेडनबर्न आणि WS केन. ॲलन ह्यूम, डिग्बी, नंतर वेडनबर्न आणि केन. हे ॲटलिस्ट असे शेवटचे त्यांचे सरनेम पाठ करा. ह्यूम, डिग्बी, वेडनबर्न आणि केन. आणि दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी यांचा सहभाग होता. याच्यावर पूर्वी पण प्रश्न विचारलेले आहे, पुढे ते येतीलच. आणि ह्या कमिटीविषयी पण पुढे बऱ्याच वेळा माहिती आहे, त्यामुळे ही कमिटी याच्याविषयी पूर्ण नीट माहिती आत्ताच पाठ करून घ्या. ब्रिटिश इंडिया कमिटी स्थापना 27 जुलै 1889 रोजी लंडन या ठिकाणी झाली. या कमिटीने इंडिया हे वृत्तपत्र काढले. त्याचे संपादक विल्यम डिग्बी. बघा, इंडिया हे वृत्तपत्र काढलं, त्याचे संपादक विल्यम डिग्बी. आपण इंडिया हे वृत्तपत्र नेमकं कधी पाहिलेलं? आपण जेव्हा जहाळ कालखंडाचा अभ्यास केला, त्याच्यात लाला लजपत राय व्यक्ती ओळखा असा जो प्रश्न होता, लाला लजपत राय यांचा नाही, तो प्रश्न बघा. हे बघा,
हां, लाला लजपतराय यांच्याशी रिलेटेड जो काही प्रश्न होता हा, की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही, त्याच्यात हे जे पर्याय दिले होते त्याच्यात त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. तर यंग इंडिया हे कोणाशी संबंधित आहे? लाला लजपतराय यांच्याशी संबंधित आहे. ठीक आहे, तर मग या अशा गोष्टी पाठ करून ठेवा. यंग इंडिया तर लाला लजपतराय ग्रंथाचं त्यांनी लेखन केलेलं. आणि आता आपण इथे इंडिया हे वृत्तपत्र कोणत्या कमिटीनं काढलेलं? तर या ब्रिटिश इंडिया कमिटीने हे वृत्तपत्र काढलेलं. आणि संपादक कोण होते? विल्यम डिग्बी होते. उद्देश काय होता कमिटीचा? ब्रिटनमधील लोकांमध्ये भारतातील ब्रिटिश राजवटीचे शोषण, अन्याय व दडपशाहीचे वास्तव उघड करणे, भारतीयांच्या मागण्या ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचवणे. संबंधित व्यक्ती बघा, ॲलन ह्यूम, विल्यम डिग्बी, दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, वेडनबर्न, W.S. केन. पुढचा प्रश्न जोड्या लावांच्या स्वरूपात बघा. 1889 पाचवे अधिवेशन मुंबई आपण आधीच बघितलं, कोण होते त्याचे? वेडनबर्ग. हां, आता अचं 3, इथे पण अचं 3 एका ठिकाणीच आहे, लगेच आपल्याला उत्तर सुटतं. त्यामुळे हे अशा गोष्टी लक्षात ठेवत जा. नंतर 1891 जे 7वं अधिवेशन होतं जे नागपूरला झालं, हां, तर त्याचे कोण होते? आनंदा चार्लू. 1891 7वं अधिवेशन जे नागपूरला झालं, आनंदा चार्लू. नंतर 1895चं जे 11वं अधिवेशन होतं पुण्याला झालं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 1897चं 13वं अधिवेशन जे अमरावतीला झालेलं, शंकरन नायर यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे, आता समजा हे लक्षात राहत नसतील, हां, आता इथे एक जोडी लावली म्हणून आपल्याला उत्तर सुटलं. समजा बाकीचे पण लक्षात ठेवायचे असतील तर 7वे अधिवेशन नागपूर, आनंदा चार्लू. तर 7व्याचे आनंदा चार्लू होते किंवा ते नागपूरला झालं हे लक्षात ठेवा. पण नागपूरचे आनंदा चार्लू होते हे कसं लक्षात ठेवणार? की आता तुम्हाला हे माहिती आहे की नाही मला माहीत नाही, एंजल नंबर्स असतात त्याच्यात 7 हा आकडा असतो ना, हा स्पिरिच्युअलिटीशी संबंधित असतो किंवा देवाशी संबंधित असतो. तर मग नागवरून नागदेवता, त्याच्यावरून 7वं अधिवेशन, 7 हा अंक कोरिलेट करायचा. आणि नाग आनंदाने चालू लागला, नागदेवता आनंदाने चालू लागली असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. नंतर 13वं अधिवेशन जे अमरावतीला झालं 1897चं, शंकर नायर त्याचे अध्यक्ष होते. ते लक्षात ठेवा की अमर शंकर भगवानांची पूजा करतो किंवा अमर आणि शंकर दोघं मित्र आहेत, अमरावती आणि शंकर नायर. अशा पद्धतीने थोडं कोरिलेट करून लक्षात ठेवायला काही हरकत नाही. पुढे बघा, इंग्रज अधिकारी कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी अध्यक्ष होते हे यापूर्वी पण दिले आहे. ती माहिती असेल तर इलिमिनेशन मेथडने प्रश्न सोडवता येतो. आतापर्यंतचे इंग्रज अधिकारी त्यांनी दिलेले आहेत बघा. 1888ला, मग 89, 94, 1904 आणि 1910. 88चं म्हणजे 4थं अधिवेशन, 89चं म्हणजे 5वं. ठीक आहे, 4थं आणि 5वं हे नीट लक्षात ठेवा. 4थं का लक्षात ठेवायचं? कारण पहिले विदेशी व्यक्ती होते. आणि 5वं का लक्षात ठेवायचं? कारण पहिल्यांदा महिलांचा सहभाग होता, त्यामुळे दोन्ही पण लक्षात ठेवायचे. मग 4थं झालं अलाहाबादला आणि 5वं झालं मुंबईला. 94चं झालं मद्रासला. नंतर 1904चं झालं बॉम्बेला. 1910चं झालं अलाहाबादला. हां, 5 अधिवेशनं आतापर्यंतचे इंग्रज अधिकाऱ्यांचे लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार? 4थं 5वं 88, 89, 94, 1904 आणि 1910. मग हे 5 जे पाठ करतोय त्याच्यातलं पहिलं जे आहे 88चं ते अलाहाबादला, आणि जे शेवटचं 1910चं ते पण अलाहाबादला, ए आणि ए. 89चं मुंबईला, 94चं मद्रासला आणि 1904चं बॉम्बेला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अलाहाबाद 1888चं अध्यक्ष जॉर्ज यूल होते. 89चे विल्यम वेडनबर्ग होते.
94चे आल्फ्रेड वेब जे आयरिश नेता होते, आल्फ्रेड वेब जे आयरिश नेता होते. 1904चं हेनरी कॉटन आणि 1910चं अलाहाबादला झालं विल्यम वेडनबर्ग दुसऱ्यांदा. ठीक आहे, आता हे तर सोपं होईल ना लक्षात ठेवायला की विल्यम वेडनबर्ग दोनदा झालेले, जे 5व्याचे होते, आणि तेच पुन्हा कधी झाले 1910ला झाले. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हां, पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे 2 वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते, दोनदा. पण कधी कधी तर 11वं जे अधिवेशन होतं 1895ला झालेलं पुण्यामधलं, आणि 18वं जे 1902चं अहमदाबादचं. ठीक आहे, पुन्हा सांगते 1895ला जे आपल्या महाराष्ट्रात पुण्यात भरलं त्याचे अध्यक्ष होते कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुण्याला भरलं त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 18वं जे होतं 1902चं ते भरलं अहमदाबादमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? तर अर्थातच 1916चं लखनौ अधिवेशन. आणि विभक्त कधी झाले होते? सुरत अधिवेशनात. फैजपूर अधिवेशन पहिलं, ग्रामीण भागातलं अधिवेशन, आणि अलाहाबाद अधिवेशन. असं काही स्पेसिफिक नाही. अलाहाबादचे आपण आत्ताचे पाहिले 1888 1910चं. ठीक आहे, आता जहाल व मवाळ या 2 गटात फूट सुरत अधिवेशनात 1907 साली पडली व लखनौ अधिवेशनात 1916ला हेच 2 गट पुन्हा एकत्र आले. लखनौ अधिवेशन 1916, अध्यक्ष न्यायमूर्ती बाबू अंबिकाचरम मुजुमदार. हां, 1916ला जे अध्यक्ष होते न्यायमूर्ती बाबू अंबिकाचरण मुजुमदार. या अधिवेशनासाठी टिळकांच्या होम रूल लीगने लखनौसाठी काँग्रेस स्पेशल व होम रूल स्पेशल अशा 2 स्पेशल आगगाड्याची व्यवस्था केली. बघा, 1916चं लखनौ अधिवेशन आपण म्हणतो. अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती बाबू अंबिकाचरण मुजुमदार. अधिवेशनासाठी टिळकांच्या होम रूल लीगने लखनौसाठी काँग्रेस स्पेशल आणि होम रूल स्पेशल अशा 2 स्पेशल आगगाड्यांची व्यवस्था केली होती. आता या अधिवेशनातल्या काही महत्त्वाच्या बाबी बघा. या अधिवेशनात 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. एक लखनौ ऐक्य आणि लखनौ करार. ठीक आहे, आता लखनौ ऐक्य म्हणजे कोणात झालं? तर मवाळ आणि जहाळ यांच्यात ऐक्य झालं. आणि करार कोणात झाला? काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात करार झाला. या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. ऐक्य झालं मवाळ आणि जहाळ, आणि करार झाला काँग्रेस आणि मुस्लिम लीग. लखनौ ऐक्य, जहाल व मवाळ यांचे ऐक्य झाले. जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये बोलविण्यात आले. 1907च्या सुरत अधिवेशनात सदस्यत्व रद्द केले होते, ते पुन्हा बहाल करण्यात आले. जहाल व मवाळांना एकत्र आणण्याचे कार्य ॲनी बेझंट यांनी केले. ठीक आहे, आणि लखनौ करारमध्ये बघा, काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात करार झाला. मुस्लिम लीगने हे मान्य केले की काँग्रेस सारख्याच मुस्लिम लीगच्या मागण्या असतील. टिळकांच्या प्रयत्नाने हा करार झाला. काँग्रेसने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले. तसेच केंद्रीय कायदेमंडळात 1/3 राखीव जागा. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की लखनौ कराराने काँग्रेसने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले. तसेच केंद्रीय कायदेमंडळात 1/3 राखीव जागा. कुठे? केंद्रीय कायदेमंडळात. किती? 1/3 राखीव जागा. लखनौ कराराचे महत्त्व बघा. कराराने काँग्रेसमध्ये पडलेली फूट काय झाली? समाप्त झाली. कराराने काँग्रेसमध्ये पडलेली फूट समाप्त झाली. हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यात आले. मुस्लिम व हिंदूंचे राजकीय ध्येय समान झाले. ब्रिटिशांच्या फोडा व झोडा तत्वाला चपराक. ठराव, भारताला स्वशासन द्यावे ही मागणी करणारा ठराव एकमताने संमत. लखनौ करारावर टिळक सही करताना लखनौ असे केले होते. लखनौ कराराला विरोध मदन मोहन मालवीय यांनी. महत्त्वाचा पॉईंट आहे. लखनौ कराराला विरोध करणारे मदन मोहन मालवीय. फैजपूर अधिवेशन प्रश्न क्रमांक 21 पहा. अलाहाबाद अधिवेशन प्रश्न क्रमांक 12 पहा. सुरत अधिवेशन
हे महत्त्वपूर्ण माहितीत दिले आहे. आता बघा, आपण लगेच प्रश्न क्रमांक 21 बघून घेऊ. आणि त्यांनी काय सांगितलं, अलाहाबादसाठी 12व्या क्रमांकाचा प्रश्न सांगितलाय. तर 12वा पण आपण लगेच बघून घेऊ. हा 12वा प्रश्न आहे. हा बघा, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. तर ते कोणतं अधिवेशन होतं? अलाहाबादचं 1888चं, ज्याचे अध्यक्ष कोण होते? जॉर्ज यूल होते. लक्षात कसं ठेवायचं की कोणत्या अधिवेशनाला नेमकं जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला? तर आपण असं म्हणायचं, अरे तुमचंच माणूस अध्यक्ष बनणार आहे, म्हणजे ब्रिटिश व्यक्तीच अध्यक्ष बनणार आहे, तरी तुम्ही कोऑपरेट करत नाही असं. म्हणजे मग दोन गोष्टी लक्षात राहतात की जॉर्ज यूल अध्यक्ष होते आणि जागा मिळत नव्हती. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? तर अलाहाबादचं अधिवेशन 1888चं, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं कितवं अधिवेशन? चौथं अधिवेशन. अलाहाबाद 1888 काँग्रेसचे चौथे अधिवेशन होते. अध्यक्ष कोण? जॉर्ज यूल. एकूण प्रतिनिधी होते 1284. काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रयत्न केले, कारण आता काँग्रेस सदस्य शासकीय नीतीवर निर्भीडपणे टीका करू लागले. ॲलन ह्यूम यांनी 1887ला इंग्लंडमधील अँटी कॉर्न लॉ लीगच्या धर्तीवर लोकजागृतीचे व प्रचाराचे कार्य करण्याची गरज प्रतिपादित केली. त्यामुळे ब्रिटिशांना ह्यूमवर आवर घालणे गरजेचे वाटू लागले. वायव्य प्रांताचा गव्हर्नर सर ऑकलंड कॉल्व्हिन याने अलाहाबाद अधिवेशनापूर्वी ह्यूमशी केलेला पत्र व्यवहार, ठीक आहे, त्यामुळे यांनी जागा मिळू नये यासाठी प्रयत्न केले. स्वागत समितीचे अध्यक्ष असलेले पंडित अयोध्यानाथ, नीट लक्षात ठेवा, स्वागत समितीचे अध्यक्ष असलेले पंडित अयोध्यानाथ हे त्या प्रांतातील मान्यवर नेते असूनही अधिवेशनासाठी जागा मिळणे कठीण झाले. स्वागत समितीचे अध्यक्ष. शेवटी दरभंग्याच्या महाराजांनी एक बंगला विकत घेऊन, बघा विकत घेतला डायरेक्ट, असंही नाही की भाड्यावर घेतला. शेवटी दरभंग्याच्या महाराजांनी एक बंगला विकत घेऊन तो अधिवेशनासाठी स्वागत समितीच्या स्वाधीन केला. लॉर्ड डफरीन सरकारी नोकरदारांनी राष्ट्रीय सभेत सहभागी होऊ नये असे नियम केले. लॉर्ड डफरीनने काय नियम केला? सरकारी नोकरदारांनी राष्ट्रीय सभेत सहभागी होऊ नये असा नियम त्याने केला. पुढे बघा, न्यायमूर्ती गोखले अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये सहभागी. ठराव, अधिवेशनाची जबाबदारी शासनाने घ्यावी. देशाच्या औद्योगिक स्थितीच्या पाहणीसाठी आयोग नेमण्याची मागणी. दुसरी अडचण या अधिवेशनापूर्वी काय? सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांनी काँग्रेस अधिवेशनात भाग घेऊ नये असे पत्रकच काढले. शासकीय अधिकाऱ्यांनी या अधिवेशनासाठी संयोजकांना खाजगीरित्या देखील मदत करू नये अशी दमदाटी करण्यात आली. शेवटी अधिवेशनाचे अध्यक्षपद कलकत्त्याचे उदारमतवादी ब्रिटिश व्यापारी जॉर्ज यूल यांना देण्यात आले. ठीक आहे, पण शेख रजा हुसेन खान याने फतवा काढून, आता याच्याशी रिलेटेड हे स्टेटमेंट आहे काय? सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांनी काँग्रेस अधिवेशनात भाग घेऊ नये असे पत्रक काढलं होतं, पण शेख रजा हुसेन खान याने फतवा काढून काँग्रेसला सुन्नी गटाचा पाठिंबा असल्याचे घोषित केले. म्हणून 200 मुसलमान अधिवेशनास उपस्थित होते. कितव्या अधिवेशनाचं आपलं चालू आहे? जे चौथं अधिवेशन आहे आपलं, त्याच्याविषयी चालू आहे. आता आपण बघूया 21 नंबरचा प्रश्न बघून घेऊ. बघा 21 नंबरचा प्रश्न काय आहे? भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भारतातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस अध्यक्षपद कोणी भूषवले? तर अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविलेले आहे. बघा
भारतीय राष्ट्र सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर येथे. ठिकाण फैजपूर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. केव्हा झालं? 1936. अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू. वैशिष्ट्य: याच अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन भरवण्यात आले. व्हेरी 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 IMP. याच अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन भरवण्यात आलं. मनमाड ते फैजपूर अशी 200 मैलांची पदयात्रा किसानांनी काढली. किती? मनमाड ते फैजपूर अशी 200 मैलांची पदयात्रा किसानांनी काढली. त्यावेळी प्रोफेसर NG रंगा हे किसान सभेचे अध्यक्ष होते. NG रंगा हे किसान सभेचे अध्यक्ष होते. प्रेमाताई कंटक यांनी 150 स्त्रियांचे काँग्रेस सेविका दल उभारले. कोणी? प्रेमाताई कंटक यांनी 150 स्त्रियांचं काँग्रेस सेविका दल उभारलं. हे अधिवेशन कमीत कमी खर्चात, साधेपणाने, शिस्तीत साजरे व्हावे यावर गांधीजींचा कटाक्ष होता. पंडित नेहरूंनी या अधिवेशनात समाजवादी तत्वप्रणालीवर श्रद्धा दर्शवली. वर्ग संघर्षाची संकल्पना अमान्य. या अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधी खालील ठराव पास. शेतमजुरांना योग्य ते वेतन, सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली स्थगित ठेवावी, जमीन महसुलात 50% कपात, काँग्रेसच्या अंतर्गत शेतकरी व मजूर संघटना स्थापन केल्या जाव्यात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 12वा आणि 21वा प्रश्न बघितलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा प्रश्न. आपण कितवा? 5व्या प्रश्नावर होतो आणि 5व्या प्रश्नातून आपण 2 प्रश्न अजून पाहिले, म्हणजे 7 प्रश्न आपले झाले. एकूण विचारलेले आहेत 30 प्रश्न. ठीक आहे. आता आपला 8वा प्रश्न चालू आहे. तसं बघायला गेलं तर सिक्वेन्सने 6वा आहे, पण तसा 8वा प्रश्न आपला चालू आहे. बघा, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावांच्या जोड्या. तर प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई येथे झालं 1885 आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते. इथे 1ला 3. ठीक आहे. आता इथे 1ला 3 आहे 3 ठिकाणी, त्यामुळे आपल्याला बाकीच्या जोड्या पण बघाव्या लागतील. दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष मी सांगितलेलं आहे, जे कलकत्त्याला झालं. कोण? दादाभाई नौरोजी. आता इथे बचं 4, म्हणजे इथे बसला 4 2 ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला अजून पुढे बघावं लागेल. तिसरं काँग्रेसचं अध्यक्ष तिसरं तय्यूबजी, असं मी सांगितलं, मद्रास 1887. इथे सीला 2. इथे आपल्याला ह्या प्रश्नात सगळ्या जोड्या बघणं भाग होतं. आणि चौथं काँग्रेसचं अधिवेशनाचं अध्यक्षपद जॉर्ज यूल. आता याच्यावर तर आपण सविस्तर प्रश्नच बघितला. याचं उत्तर आहे 2 क्रमांकाचं. ठीक आहे. या घटका शेवटी महत्त्वपूर्ण माहितीमध्ये याबाबत यापूर्वीच माहिती दिली आहे. पुढे बघा 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत केली होती? तर क आणि ई. तर घनश्यामदास बिर्ला आणि वालचंद हीराचंद. बघा, आर्थिक मदत व इतर मदत देणारे कोण? घनश्यामदास बिर्ला आणि वालचंद हीराचंद यांनी केली. घनश्यामदास बिर्ला यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रत्यक्ष सदस्यत्व घेतले नव्हतं, पण त्यांनी राष्ट्रीय चळवळीला आर्थिक, सामाजिक, नैतिक पातळीवर मोठा पाठिंबा दिला. काँग्रेसच्या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या, तसेच महात्मा गांधीजींच्या वृत्तपत्रांच्या प्रकाशनासाठी आर्थिक सहाय्य केले. राऊंड टेबल कॉन्फरन्सेसला गांधीजी लंडनला हजर झाले होते, तेव्हा प्रवास खर्च यांनीच दिला. बघा किती मदत केली त्यांनी. स्वदेशी चळवळीला समर्थन देऊन भारतीय उद्योगांना प्रोत्साहन दिले. आणि वालचंद हीराचंद हे एक यशस्वी उद्योगपती होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीत भारतीय उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यांनी जहाज बांधणी, विमान बांधणी, वाहन उद्योग महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
स्वदेशी उद्योगाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 8व्या क्रमांकाचा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन डॅश डॅश या ठिकाणी झाले, तर कुठे? अर्थातच अलाहाबाद. आणि 12व्याचं स्पष्टीकरण बघायला लावले, जे आपण ऑलरेडी बघितलं आहे. काँग्रेसचं चौथं अधिवेशन अलाहाबाद 1888. जॉर्ज युल अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष लक्षात ठेवा पंडित अयोध्यानाथ. आपण आधीच पाहिलं की ते स्वागताध्यक्ष होते, तरी तिथे आपल्या अडचण येत होती. ठीक आहे, जागा मिळवण्यासाठी. सरचिटणीस होते ॲलन ह्यूम. सदस्य होते 1284. याच अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने बरेच प्रयत्न केले. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते विचारतात ते. होते. आता हा प्रश्न रद्द करण्यात आला का आपण बघून घेऊ. तर बघा, जगन्नाथ शंकर सेठ जे आहेत ना, यांचा मृत्यू झाला होता 1865ला. तर 1865ला मृत्यू झाला होता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली 1885ला. त्यामुळे अ ऑप्शन जिथे जिथे येईल ते कट होतील. इथे अ आहे, इथे अ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकरांचा पण काही संबंध नाही. तर बघा, विनायक दामोदर सावरकर कशा कशात आहे? क मध्ये आहे, इथे क आहे, इथे क आहे. असे सगळे ऑप्शन इलिमिनेट होतात. त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. आणि त्यांनी सांगितलं 13चं स्पष्टीकरण पहा, सविस्तर माहिती दिली आहे. आपण बघून घेऊ, पण त्याआधी स्पष्टीकरण वाचू. जगन्नाथ शंकर शेठ यांचा मृत्यू 1865ला झाला होता व INCची स्थापना 1885ला, म्हणून विधान अ येणार नाही. विनायक दामोदर सावरकर ज्या पर्यायात आहे तो पर्याय येणारच नाही, कारण त्यांचा जन्म 1883ला, म्हणजे बघा 1883ला झाला व INCची स्थापना 1885ला झाली, म्हणून विधान क पण येणार नाही. विधान अ आणि क येणारच नाही, पण सर्वच पर्यायात अ ऑब्लिक क हे आहेच, म्हणून प्रश्न रद्द झाला. दुर्गाराम मच्छराम आणि ईश्वरचंद्र विद्यासागरही उपस्थित नव्हते. हे पण उपस्थित नव्हते. त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. आता आपण 13व्या क्रमांकाचा प्रश्न बघून घेऊ, काय म्हटलंय त्यांनी. बघा, हा आहे 13व्या क्रमांकाचा प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली. ती कोणती? तर त्याचं उत्तर आहे ब आणि ड ही उद्दिष्ट त्यांनी सांगितली. काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885ला. अधिवेशन कधी झालं? 28 ते 31 डिसेंबर 1885 मुंबईत भरलं होतं. अध्यक्ष होते व्योमचंद्र बॅनर्जी. लॉर्ड रे यांना द्यायचं होतं अध्यक्षपद. व्योमचंद्र बॅनर्जी अध्यक्ष झाले. लॉर्ड रे बॉम्बेचे गव्हर्नर हे अध्यक्ष होणार होते, परंतु सरकारचा प्रत्यक्ष सहभाग अमान्य लॉर्ड डफरीनच्या सल्ल्यामुळे, म्हणून अध्यक्षपद नाकारलं. ठिकाण होतं गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा मुंबई. कार्यवाहक काशीनाथ त्र्यंबक तेलंग. सचिव ॲलन ॲक्टोवियन ह्यूम. संस्थापकही तोच होता. पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते. हे प्रतिनिधींचा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण 73 करता 74 करतात. 72 प्रतिनिधी उपस्थित होते. यात मुंबई प्रांतातील 38 सदस्य होते. उपस्थित प्रमुख प्रतिनिधी दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा वॉटशाह, बदरुद्दीन तय्यबजी, रहिमतुल्ला सयानी, न्यायमूर्ती तेलंग, गोपाळ गणेश आगरकर, रंगय्या नायडू, सुब्रमण्यम अय्यर, आनंदा चार्लू, गिरिजाभूषण मुखर्जी, केशव पिल्ले, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, गंगाप्रसाद वर्मा, मोतीलाल नेहरू इत्यादी. 2 मुस्लिम नेते उपस्थित होते. नीट लक्षात ठेवा, 2 मुस्लिम नेते उपस्थित होते. RM सयानी आणि AM धर्मसी. RM सयानी आणि AM धर्मसी हे 2 मुस्लिम नेते उपस्थित होते. सयानी आणि धर्मसी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी व लोकमान्य टिळक, गवा जोशी अनुपस्थित होते. ठीक आहे, लोकमान्य टिळक, गवा जोशी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी अनुपस्थित होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी उपस्थित नव्हते, कारण काय? तर कलकत्त्याला त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स भरवली होती, म्हणून ते प्रथम अधिवेशनात गैरहजर.
कॉन्फरन्सला महाराष्ट्रातून कोण होते? V.N. मंडलिक. नीट लक्षात ठेवा, कोण? V.N. मंडलिक. पहिल्या अधिवेशनाला वऱ्हाड व मध्य प्रांतातील एकही प्रतिनिधी हजर नव्हता. मुंबई प्रांतातून जे प्रतिनिधी अधिवेशनास आले होते त्यात पुणे व मुंबईचेच कार्यकर्ते अधिक होते. मुंबई प्रांतातून जे प्रतिनिधी अधिवेशनास आले होते त्यात पुणे व मुंबईचेच कार्यकर्ते अधिक होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांचा उल्लेख बंगाली वृत्तपत्राने नखशिकांत इंग्रज असा केला होता. बघा, पहिलं अधिवेशनाचे जे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांचा उल्लेख बंगाली वृत्तपत्राने काय केला? नखशिकांत इंग्रज असा केला होता. यजमानपद बॉम्बे प्रेसिडेंटी असोसिएशनकडे होते. पहिल्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जींनी सांगितलेली उद्दिष्टे राष्ट्रीय भावनेचा विकास करणे आणि भारतीयांच्या ऐक्याचा विकास व दृढीकरण करणे. ठीक आहे, पुढे बघा. वेडनबर्ग लिटन काळात निर्माण झालेल्या असंतोषाचा स्फोट होऊ नये यासाठी काँग्रेसची स्थापना. स्टेटमेंट कोणाचं? वेडनबर्ग. उपस्थित इंग्रज अधिकारी ॲलन ह्यूम, विलियम वेडनबर्ग, न्यायमूर्ती जॉर्डिंग, हेनरी कॉटन, कर्नल फिलिप्स, प्राध्यापक वर्ड्सवर्थ. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आले होते. तसेच विविध धर्माचे लोक व तिचे ध्येय राष्ट्रवादी होते. मुंबई प्रांतातील उपस्थित नेते बघा, दादाभाई नौरोजी, नाग चंदावरकर, शिवराम हरिसाठे पुण्याचे, गोपाळ गणेश आगरकर पुणे, के.टी. तेलंग, आर.जी. भांडारकर पुणे, बेहरामजी मलबारी, कृष्णाजी नुलकर पुणे, सीताराम चिपळूणकर पुणे, रामचंद्र मोरेश्वर साने, गंगाराम म्हस्के, फिरोजशाह मेहता, रहिमतुल्ला सयानी, वामन शिवराम आपटे पुणे, महादेव गोविंद रानडे पुणे, दिनशा बादशाह. पहिल्या अधिवेशनातील ठराव बघा. भारतीय प्रशासन व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी सरकारने एक आयोग नेमावा व त्यात हिंदी प्रतिनिधी घ्यावेत. तसेच इंडिया काउन्सिलचा खर्च रद्द करावा. बघा, पहिल्या अधिवेशनातील ठराव. भारतीय प्रशासन व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी सरकारने एक आयोग नेमावा, त्यात हिंदी प्रतिनिधी घ्यावेत. तसेच इंडिया काउन्सिलचा खर्च रद्द करावा. लष्करी खर्चात कपात करण्यात यावी. ICS परीक्षा भारतातही लंडन व दिल्लीला घेण्यात यावी. वयोमर्यादा 19 वरून 23 वर करावी. मिठावरील कर रद्द करण्यात यावा. न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ विभक्त करावे. ब्रह्मदेश खालसा करू नये. अप्पर बर्माचे एकत्रीकरण व त्याचे भारतात होऊ घातलेले विलिनीकरण यास विरोध करणे. ब्रह्मदेश खालसा करू नये. अप्पर ब्रह्माचे एकत्रीकरण व त्याचे भारतात होऊ घातलेले विलिनीकरण यास काय? विरोध करणे. प्रांतिक तसेच केंद्रीय कायदेमंडळात लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्यात यावी. तसेच पंजाब व वायव्य प्रांतासाठी स्वतंत्र विधिमंडळे असावीत. पंजाब व वायव्य प्रांतासाठी. पुढील अधिवेशन 1886 कलकत्ता येथे भरवावे. काँग्रेसचे अधिवेशन दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशाच्या वेगवेगळ्या भागात घेण्यात यावीत असे ठरवण्यात आले. मागण्या. शस्त्रासंबंधित कायद्यात बदल करावेत. शस्त्रासंबंधित कायद्यात बदल करावे. उच्च शिक्षणावर अधिक खर्च करण्यात यावा. भारतीयांना तांत्रिक लष्करी शिक्षण देण्यात यावे. द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस 27 जुलै 1889. अध्यक्ष कोण होते? हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. अध्यक्ष कोण होते? विल्यम वेडनबर्ग. सचिव होते विल्यम डिग्बी. अध्यक्ष विल्यम वेडनबर्ग. सचिव कोण? डिग्बी होते. नियतकालिक. आता दोन्ही पण विल्यम आहे. त्याच्यातले सचिव कोण, अध्यक्ष कोण हे नीट लक्षात ठेवा. ज्याच्यात व दोनदा आहे ते होते अध्यक्ष. नियतकालिक इंडिया याचे संपादक सुरुवातीला विल्यम डिग्बी, नंतर कॉटन यांनी केले. ठीक आहे. यात सदस्य ॲलन ह्यूम, यूल नॉर्नॉट, हॉवर्ड, ॲडम्स इत्यादी होते. सहभागी भारतीय उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी. उद्देश काय? ब्रिटिश राजकारणी व जनतेला भारतीयांच्या अपेक्षा व गाऱ्हाणी ऐकवणे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 13वा प्रश्न बघून घेतलेला आहे.
बघा 9व्या प्रश्नावर आपण होतो आणि 9व्या प्रश्नावर आपण गेलो 13व्या प्रश्नावर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी होते विचारतायत. ते कोण? ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न. आता स्पष्टीकरण बघा. इंग्रज अधिकारी ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न. 13चं स्पष्टीकरण पहा. आपण आत्ताच 13चं स्पष्टीकरण पाहिलं आहे. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लॉर्ड रे होणार होते, पण सरकारला प्रत्यक्ष सहभाग मान्य नव्हता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? तर बघा, ही जी वरी दिलेली आहे ती सगळी अधिवेशनं मुंबईला आयोजित करण्यात आलेली होती. बघा, पहिलं अधिवेशन 1885चं, 5वं 1889चं, 20वं 1904चं आणि 31वं 1915चं. आता हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे जो आपण बघून घेऊ. मुंबईत 6 अधिवेशनं झाली, कोलकात्याला 10 झाली, मद्रासला 7 झाली. म्हणजे सर्वाधिक कुठं झाली? कोलकात्याला 10 अधिवेशनं झाली. त्याच्या खालोखाल झाली मद्रासला आणि त्याच्या खालोखाल झाली मुंबईला. मुंबईला 6 अधिवेशनं झाली. पहिलं 1885 व्योमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष, 5वं 1889 विल्यम वेडरबर्न, 20वं 1904चं सर हेनरी कॉटन, 31वे 1915 सत्येंद्र प्रसाद सिन्हा. विशेष अधिवेशन जे झालं 1918चं सईद हसन इमाम. नीट लक्षात ठेवा, सईद हसन इमाम. नंतर 48वं 1934चं राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. आता हे 48वं आहे ना, तर ते कोणतं होतं? सुवर्ण महोत्सवी होतं. हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण त्यांनी जे काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, महत्त्वाची अधिवेशनं, त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. बघा इथे दिसतंय तुम्हाला. 48वं 1934चं जे बॉम्बेला झालं, राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते. काँग्रेस सुवर्ण महोत्सवी वर्ष, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना, अखिल भारतीय ग्रामोद्योग असोसिएशनची स्थापना. तर हे असं ते अधिवेशन होतं. तर राहील पाठ होतील बघा. पहिलं, मग 5व्या क्रमांकाचं, मग 20व्या 31व्या आणि 48व्या. नाही काही लक्षात राहतं हे तर लक्षात ठेवा. पहिलं, 5वं आणि 48वं वर्ष लक्षात ठेवा. 85, 89, 1904, 1915, 1934. पहिल्याचे होते व्योमेशचंद्र बॅनर्जी, 5व्याचे होते विल्यम वेडरबर्ग, 20व्याचे होते सर हेनरी कॉटन, 1904चं 31वं 1915ला सत्येंद्र प्रसाद सिन्हा. विशेष अधिवेशन जे होतं त्याचे होते 1918ला सईद हसन इमाम आणि 48वं 1934चं राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. आता पुढे बघा. कलकत्त्याला झालेली अधिवेशनं 10 अधिवेशनं झाली. दुसरं 1886चं दादाभाई नौरोजी, 6वं 1890 फिरोजशाह मेहता, 12वं 1896 रहिमतुल्ला सयानी, 17वं 1901 दिनशा वॉटशा, 22वं 1906 दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर 26वं 1911 बिशन नारायण दत्त, 32वं 1917चं ॲनी बेझंट. विशेष अधिवेशन 1920 लाला लजपत राय, 43वं 1928चं मोतीलाल नेहरू आणि 47वं 1933चं नलिनी सेन गुप्ता. आता इथे एक गोष्ट नीट पाठ करून घ्या. काय ती गोष्ट पाठ करायची आहे की महिला अध्यक्षा असणारी अधिवेशनं कोणती होती? तर ती होती 1917चं, 1925चं आणि 1933चं. मी इथे लिहिलेलं आहे 1917, 1925 आणि 1933. त्याच्या 1917चं जे होतं त्याच्या होत्या अध्यक्ष ॲनी बेझंट. प्रथम महिला अध्यक्षा 1917 ॲनी बेझंट कलकत्त्याला झालं. नंतर दुसऱ्या महिला पण पहिल्या भारतीय
कोण? सरोजिनी नायडू. झालं कुठे? कानपूरला. आणि तिसऱ्या महिला नलिनी सेन गुप्ता 1933ला. तर हे झालं कुठे हे कसं लक्षात ठेवायचं त्याच्यावरची ट्रिक आहे. सर्व महिला म्हणाल्या कल का कल देखेंगे. सर्व महिलावरून महिला अधिवेशनं कुठे झाली त्याच्यावरची ट्रिक. कल का कल देखेंगे. कल म्हणजे कलकत्ता, का म्हणजे कानपूर, कल म्हणजे पुन्हा कलकत्ता. ठीक आहे. पुढे बघा, मद्रासला झालेली 7 अधिवेशनं कोणती आहेत. तिसरं अधिवेशन बद्रुद्दीन तय्यबजी अध्यक्ष होते 1887चं. 10वं 1894 अल्फ्रेड वेब. 14वे 1898 आनंद मोहन बोस. 19वे 1903 लाला मोहन घोष. 23वे 1908 रासबिहारी घोष. 29वे 1914 भूपिंदरनाथ. आणि 42वे 1927 M.A. अन्सारी. 12वा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे. 13वा आपण इतक्यात बघितलं आहे. आता आपण जाऊया 14व्या प्रश्नाकडे. इसवी सन 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला कोण होत्या? तर पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर ह्या होत्या. आता बघा, काँग्रेसचे 5वं अधिवेशन 27-28 डिसेंबर 1889ला झालं. अध्यक्ष वेडरबर्न मुंबई. स्वागताध्यक्ष फिरोजशाह मेहता. या अधिवेशनाला 10 महिला सहभागी होत्या. त्यात महाराष्ट्रातील 4 होत्या. पंडिता रमाबाई, श्रीमती शेवंतीबाई त्रिंबक, शांताबाई निकंबे आणि काशीबाई कानिटकर. आता पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर लक्षात राहत असेल तुमच्या. शेवंतीबाई आणि शांताबाई लक्षात कसं ठेवा? शांताबाईने शेवंतीचा गजरा लावला असं लक्षात ठेवा. कोणत्या 5व्या अधिवेशनात? ज्याच्यात महिलाच गेल्या होत्या सगळ्या. ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवा. ठीक आहे. याच अधिवेशनाच्या वेळेस महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा उंच गवताचा पुतळा उभारला. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची जाणीव करून देण्यासाठी. हे पण माहिती असू द्या. चार्ल्स ब्रॅडलॉ ब्रिटिश पार्लमेंटमधील लिबरल पक्षाचे सदस्य हे लंडनहून येऊन अधिवेशनाला उपस्थित राहिले. हा पण एक लक्षात ठेवा. चार्ल्स ब्रॅडलॉ ब्रिटिश पार्लमेंटमधील लिबरल पक्षाचे सदस्य लंडनहून येऊन अधिवेशनाला उपस्थित राहिले. यात प्रथमच शेतकरी, महिला, कामगार उपस्थित होते. या अधिवेशनाला लोकमान्य टिळकही प्रथमच उपस्थित होते. ठीक आहे. हे पण महत्त्वाचं आहे. या अधिवेशनाला लोकमान्य टिळकही प्रथमच उपस्थित होते. बघा, 15वा प्रश्न. पुढील कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान विचारलेलं आहे त्यांनी. काँग्रेसच्या 1888च्या अलाहाबाद अधिवेशनाच्या अध्यक्षपदी आद्य इंग्रज जॉर्ज होते. ठीक आहे. काँग्रेसच्या अलाहाबाद अधिवेशनाच्या अध्यक्षपदी आपण बघितलं काँग्रेसचं 4थं अधिवेशन अलाहाबादला झालेलं. जॉर्ज प्रथम इंग्रज अधिकारी. हे विधान बरोबर आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषवले, तर मुंबईने पुण्याला भूषवलं. ठीक आहे. याच्यातलं फक्त विधान अ बरोबर आहे. पर्याय अ बरोबर आहे. पर्याय ब चूक आहे, कारण सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद 1895 मध्ये पुणे या ठिकाणी भूषविले. ठीक आहे. म्हणजे प्रथम 1895 पुणे येथे आणि द्वितीय 1902 अहमदाबाद येथे. हे महत्त्वाचं आहे. 2दा भूषवलं त्यांनी. जसं दादाभाई नौरोजींनी 3दा भूषवलं, तसं सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी किती वेळा? 2दा. प्रथम 1895 पुणे, द्वितीय 1902 अहमदाबाद. असे 2च वेळेस त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.
पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 73 प्रतिनिधी उपस्थित होते तर नाही 72 होते. सर A.O. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल म्हणून कार्य कराव्यास सांगितले. हे विधान बरोबर आहे. तर फक्त विधान 2 बरोबर आहे. ब पहिलं विधान चूक आहे कारण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. ब बरोबर आहे. काँग्रेसची स्थापना का करण्यात आली यासाठी मांडलेला सुरक्षा झडप सिद्धांत. ह्यूम यांचे विचार. दिवसेंदिवस भारतीय लोकात इंग्रजी सत्तेविरुद्ध वाढत चाललेला असंतोष यामुळे क्रांतीचा स्फोट होऊन इंग्रजी सत्ता नष्ट होईल म्हणून या असंतोषाला वाट करून दिली तरच इंग्रजी सत्ता स्थिर राहील. ह्यूमच्या या विचाराला वेडरबर्न, हेनरी कॉटन, लॉर्ड नॉर्थब्रुक, जॉन ब्राइट, लॉर्ड डफरिन यांनी पाठिंबा दिला. ॲलन ह्यूम व डफरिनच्या मताला व्योमेशचंद्र बॅनर्जींनी सुरक्षा झडप सिद्धांत असे म्हटले. तसेच लाला लजपतराय यांनी काँग्रेसची स्थापना सुरक्षा झडप सेफ्टी वॉल सिद्धांतानुसार झाल्याचे मानतात. काँग्रेस स्थापनेच्या या सुरक्षा झडपेच्या सिद्धांताला बिपिनचंद्र यांनी दंतकथा समजून नाकारले. हे सगळं कोणी काय म्हटले हे लक्षात ठेवा. आता सेफ्टी वॉल कोणी कोणी म्हटलं हे बघा. व्योमेशचंद्र बॅनर्जींनी सुरक्षा झडप सिद्धांत असं म्हटलं. लाला लजपतराय यांनी सुरक्षा झडप सेफ्टी वॉल सिद्धांतानुसार झाल्याचे मानतात. पण काँग्रेसच्या स्थापनेच्या या सुरक्षा झडपेच्या सिद्धांताला बिपिनचंद्र यांनी काय म्हटलं? मिथ म्हणजे काय? दंतकथा समजून नाकारलं. पुढचा प्रश्न. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटले. हे विधान चुकीचं आहे. हे म्हटलेलं आहे लॉर्ड डफरिन यांनी. आणि सन 1818 मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न गव्हर्नर जनरल डफरिन यांनी केले. डफरिनने केले पण ते कितव्या वर्षाचं होतं? 1818ला स्थापना झाली होती का? नाही. 1885ला काँग्रेसची स्थापना झालेली आहे. काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसची. मग इथे 1818चा काही संबंध आहे का? अजिबात नाही. तर काय अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत. पर्याय अ राष्ट्रीय काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग मायक्रोस्कोपिक मायनॉरिटीज असे लॉर्ड डफरिन यांनी म्हटले. पर्याय ब 1888ला अलाहाबादला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न लॉर्ड डफरिन यांनी केले. त्यासाठीच त्यांनी शासकीय अधिकारास राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातली होती. काँग्रेसची स्थापना तर 1885ची आहे. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तर बघा विधान वाचू आपण. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झाली. राष्ट्रीय सभे हे बरोबर आहे. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले नाही. पुण्याला भरवायचं होतं पण कॉलराची साथ आली. प्लेगची आली का कॉलराची हे नीट लक्षात ठेवा. कॉलराची आली मग ते पुण्याला नाही मुंबईला भरलं. राष्ट्रसभेचे जनक ॲलन ह्यूम होते हे बरोबर. आणि इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांचा दृढ श्रद्धा होती हे पण स्टेटमेंट बरोबर. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई 28 ते 31 डिसेंबर 1885ला गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत 72 प्रतिनिधीसह भरले होते. पण या अधिवेशनाची धुरा पुणे सार्वजनिक सभेकडे दिली होती आणि हे अधिवेशन पुण्यातच होणार होते. पण कॉलराची साथ पुण्यात पसरल्यामुळे पुणे हे ठिकाण रद्द करून मुंबईला भरवण्यात आले. यजमानपद बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 1890 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या? पुन्हा त्या समितीवर प्रश्न आलेला आहे. तर कोणत्या? ह्यूम, ॲडम्स, नॉर्नॉट, हॉवर्ड या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. पुन्हा बघा. द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस कुठे? लंडन या ठिकाणी 27 जुलै 1889ला स्थापना. अध्यक्ष विल्यम वेडरबर्ग, सचिव विल्यम डिग्बी, नियतकालिक इंडिया, संपादक सुरुवातीला विल्यम डिग्बी नंतर कॉटन. यात सदस्य ह्यूम, नॉर्नॉट, हॉवर्ड, ॲडम्स इत्यादी होते. सहभागी भारतीय व्योमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी. उद्देश ब्रिटिश राजकारणी व जनतेला भारतीयांच्या अपेक्षा व गाऱ्हाणी ऐकवणे. पुढे बघा. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता?
तर कोणत्या नेत्यांचा होता? या चारही नेत्यांचा होता. गोपाळकृष्ण गोखले, गंगाराम भाऊ म्हस्के, गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशाह मेहता. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील या नेत्यांचा सहभाग होता. गोपाळकृष्ण गोखले, गंगाराम भाऊ म्हस्के, गोपाळ गणेश आगरकर आणि फिरोजशाह मेहता. ठीक आहे. प्रश्न 13चं स्पष्टीकरण पहा. आपण ते ऑलरेडी बघितलेलं आहे. मुंबई प्रांतातून जवळपास 38 प्रतिनिधी होते. किती? जवळपास 38 प्रतिनिधी मुंबई प्रांतातून होते. भारतीय राष्ट्रीय, पुढचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर अर्थात कोण? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले. बघा, भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर येथे. ठिकाण फैजपूर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. केव्हा? 1936. आपण हे सगळं बघितलेलं आहे. आपण हा प्रश्न बघितलेला आहे, जो मी घेतला पुन्हा चुकून. 22वा प्रश्न बघा. 1906च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्द उघडपणे वापरला. आणि या अधिवेशनात तर विचारलं काय आहे? वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? तर बघा, काही माहिती नसेल तर एवढं तर माहिती आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. तर हा कधी? 1929ला. आणि मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला तर नाही, जहाल मार्गाचा स्वीकार करण्यात आला. ठीक आहे. बघा, तर म्हणजे ब आणि क हे विधानं काय? चुकीची आहेत. राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायले गेले आणि बॅरिस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले. ठीक आहे. अशी हे ऑप्शन्स आहेत. हे तिसरं आहे. हे 2 विधानं चुकीची आहेत, बाकीची 2 विधानं बरोबर आहेत. बघा, कलकत्ता अधिवेशन 1906. अध्यक्ष दादाभाई नौरोजी. पण बंगालसाठी व एकूण राष्ट्रीय कार्यासाठी टिळकांनी केलेले निस्वार्थ प्रभावी कार्य ध्यानात घेऊन त्यांना कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद बहाल केले जावे असा प्रस्ताव बिपिनचंद्रांनी मांडला. या प्रस्तावाला अनुमोदन न देता मवाळांनी अध्यक्षपदासाठी दादाबाई नौरोजींचे नाव पुढे केले. याच अधिवेशनात बॅरिस्टर जिना राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले. मात्र 1920 मध्ये जिना काँग्रेसमधून बाहेर पडले, कारण ते नवीन व अधिक प्रगत विचारसरणीला जुळवून घेऊ शकले नाही. आणि जास्त महत्त्वाचे, त्यांना काँग्रेसमधील हिंदुस्थानी बोलणाऱ्या गबाळ्या व्यक्तींची गर्दी आवडत नव्हती. अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी एकजुटीने राहा, चिकाटी धरा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करीत राहा असा प्रेरक संदेश दादाभाईंनी दिला. लाहोर अधिवेशन 1929 रावी नदीकाठी भरलं. अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू गांधीजींच्या इच्छेनुसार बनविण्यात आले. लाहोर अधिवेशनात पास ठराव कोणते झालेले? बघा, गोलमेज परिषदावर बहिष्कार टाकण्यात आला. संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित. काँग्रेस कार्यकारिणीला म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटी सविनय कायदेभंगाचा कार्यक्रम सुरू करण्याचा अधिकार मिळाला. 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. हाच दिवस का? कारण रविवार होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर 1929च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा झेंडा रावी नदीकाठी फडकवला. पुढे दरवर्षी स्वातंत्र्यापर्यंत 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता. स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता स्वातंत्र्य मिळेपर्यंत. आणि पर्यायानुसार ब विधान संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव 1929 लाहोर अधिवेशनात पास. ब चूक. पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930.